हे तू एक्सेप्ट केलंयस की आज माझी सिरियल संपल्यानंतर कदाचित लोक मला विसरणार आहेत आणि उद्या नवीन आल्यानंतर पुन्हा नव्याने फ्रॉम पेज 1 ते सुरू करणार आहेत. एक कधीही तुला म्हणजे आतापर्यंत या गोष्टीची भीती वाटली की अरे हे किती एव्हर चेंजिंग आहे? मला भीती एवढ्याच गोष्टीची वाटली की जिथे मी सोडून गेले होते आणि ते सोडल्यानंतर माझी प्रोसेस आणि माझ्यावर मेहनत घेणं माझं चालूच होतं. पण मी ज्या दिवशी परत येणार आहे मला त्या दिवशी भीती वाटते की आपण जिथे सोडलं होतं तिथे आहोत का आपण, आणि हे मला माहीत नसतं. मला काहीच माहीत नसतं. सो या संदर्भात मी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती जी मी पिन करून ठेवली आहे, जर तू वाचली असशील तर, की ह्यावेळी पण जेव्हा नवीन शो सुरू झाला आणि मला कळलं की लाईक टेलिव्हिजनचं रेकॉर्ड ब्रेक करणारं एक ओपनिंग आपल्या शोला मिळालं आहे, तेव्हा आय वॉज सो ओव्हरवेल्म्ड आणि आय वॉजंट एक्सपेक्टिंग दॅट. कारण मध्ये 1-2 वर्षाची गॅप गेली होती. त्यामुळे मला असं वाटलं की यार बरेचदा ना तुमचं लाईफ तुम्हाला सरप्राईज करत असतं. माझ्या अपेक्षा नव्हत्या आणि मग मला वाटतं माझ्या डोक्यातली मी जी होते किंवा आपल्या डोक्यामध्ये ना आपली एक गोष्ट तुझी स्वतःची इमेज एक बनत असते सतत, ओव्हर थिंकिंगने तर खूप बनते. सो प्रोबॅबली त्याच्यामध्ये माझी इमेज अशी होती की ओके दिस इज गोइंग टू बी द बिगिनिंग, पहिला दिवस कसं होणार काय होणार. अँड देन तुला जेव्हा कळतं की यार लोक तेवढ्या मनापासून पुन्हा एकदा वाट बघत होते अँड त्यात कोणीतरी आपली वाट बघत होतं, असा अश्युरन्स त्या माणसाला भेटल्यावर त्याच्या डोळ्यात पाहून मिळतो आपल्याला की यार अरे यार तू वाट बघत होतास का, अरे तू बघत होतीस का, ते बघून छान वाटतं. तसं मला वाटलं की इतकं मस्त वाटलं त्या दिवशी मला. सो भीती ही तेवढ्या एका गोष्टीची असते की ओळखणार आहेत ना, गॅप जाऊ दे, मोठी गॅप होऊ दे, ते लाईक करणं हा फार नंतरचा भाग आहे किंवा आपल्यासाठी आपण त्यांचे फेवरेट असणं हा पण नंतरचा भाग आहे. माझी सुरुवातच इथून होते की मला ओळखाल ना, विसरले नाही आहात ना. सो दॅट्स द ब्युटिफुल पार्ट ऑफ इट. हाऊ लवली यार. वेल, पुढचा विषय किंवा शब्द मी म्हणेन आहे की कामाच्या अप्रोच बद्दल हाऊ डू यू लुक ॲट इट? मग ते कोणतंही असेल, चित्रपट असेल, फिल्म असेल, काही असेल. सिन्सिअरिटी, नवीन काम, नवीन बेबी, अँड एव्हरी न्यू बॉर्न बेबी डिझर्व्स द अटेन्शन. सो एक 10 वर्षापूर्वी जन्माला आलेलं बाळ सिनियर झालं असलं तरी 10 वर्षाने जन्माला येणारं बाळ हे पुन्हा नव्यानेच जन्माला येत असतं. त्यामुळे त्याच्यावर गर्भसंस्कार करण्यापासून सगळ्या गोष्टी या तुम्हाला नव्याने कराव्याच लागतात. बिकॉज काळ पुढे गेला आहे, जग पुढे गेलं आहे, आपण टेक्नोसॅव्ही झालो आहे किंवा 21व्या शतकात पुढे आलो आहे. असं म्हणताना जन्माला येणारं बाळ हे कोरीपाटी घेऊनच येतं. तसं नवीन सुरू होणारं प्रत्येक काम हे त्या कोऱ्यापाटीनेच करावं असं मला वाटतं. आणि त्यात कुठेतरी आपण आत्तापर्यंतचा अनुभव जर का आणायचा प्रयत्न केला तर आपल्यातला भाबडेपणा निघून जातो त्या पात्रातला, आणि जे पात्र पुन्हा नव्याने सगळ्या गोष्टींचा शोध घेताना दिसलं पाहिजे. त्यामुळे कामाचा अप्रोच हा कोरीपाटीनेच होतो.